पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांवरून काँग्रेसवर कठोर शब्दामध्ये टीकास्त्र सोडलंय। महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या भूमिकेवरून निशाणा साधताना ठाकरेंच्या पक्षानं काँग्रेसला सुनावलंय। लोकसभेला काँग्रेसनं 13 जागा जिंकल्याचा उल्लेख करताना विधानसभेला मात्र तसं झालं नाही असा उल्लेख सामनाच्या अग्रलेखांमध्ये म्हटलंय। एवढ्यावरच न थांबता ठाकरेंच्या शिवसेनेनं महाविकास आघाडी सरकार पडण्यासाठी काँग्रेसच जबाबदार असल्याचं म्हटलंय। काँग्रेसनं एक महत्त्वाचा निर्णय घाईघाईत घेतला नसता अथवा चुकवला नसता तर 15 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असतं असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलंय। लोकांनी महाविकास आघाडीस लोकसभेला चांगलं मतदान केलं, पण विधानसभेला धक्कादायक निकाल लागले। लोकसभेत काँग्रेसला 100 जागा मिळाल्या व राहुल गांधी सन्मानानं विरोधी पक्ष नेते झाले। त्यात महाराष्ट्रानं जिंकून दिलेल्या 30 जागांचं महत्त्व आहे। 48 पैकी 30 जागा मवियानं जिंकल्या व त्यात सर्वाधिक जागा 13 काँग्रेसनं जिंकलेल्या आहेत। महाविकास आघाडीतील संवाद आणि समन्वयाचं हे फळ होतं। राज्यातील प्रादेशिक पक्षांना महत्त्व दिलं तर काँग्रेसलाही चांगलं यश मिळतं हेच लोकसभेतील निकालांनी दाखवून दिलंय। पण 13 जागांच्या यशानं काँग्रेसनं विधानसभेला शेवटपर्यंत नको तितकं ताणून धरण्याचा फटका नाही म्हटलं तरी काही प्रमाणात बसला असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलंय। मुळात विधानसभेचे अध्यक्षपद त्यांनी कोणाशीही विचारविनिमय न करता सोडले। तो एक निर्णय महाविकास आघाडी सरकारला तडे देणारा ठरला। त्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक राज्यपालांनी होऊच दिली नाही व मेहनतीनं आणलेल्या सरकारचे सगळेच मुसळकेरात गेले। आज महाराष्ट्रात जे अराजक निर्माण झाले त्याचे मूळ विधानसभा अध्यक्षपदाच्या तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्यात आहे। तेव्हा संवाद झाला असता तर महाविकास आघाडी किमान पुढील 15 वर्ष तरी सत्तेत राहिली असती असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय। म्हणजेच काँग्रेसनं ही कथित चूक केली नसती तर महाविकास आघाडी सरकार 2034 पर्यंत राहिलं असतं असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे। जेव्हा एकी असते तेव्हा काँग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत मनापासून शिरते, त्यावेळी काँग्रेस पक्षालाही फायदाच झालाय। शरद पवार यांना एक जागा राज्यसभेची दिली किंवा शरद पवारांनी विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांचा शब्द मान्य केला तर यात इतक्या मोठ्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं आत्मक्लेश करून का घ्यावा असा सवाल अग्रलेखातून विचारण्यात आलाय। राहुल गांधी राष्ट्रीय पातळीवर मोठी लढाई लढत आहेत व त्या लढाईत उद्धव ठाकरे, शरद पवार दोघेही त्यांच्या बरोबरीने आहेत। उद्या देशात सत्ता परिवर्तन झाले तर सरकारचं नेतृत्व सर्वच प्रादेशिक पक्षांच्या सहकार्यानं काँग्रेसकडेच जाईल। त्याबाबत कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही। ज्यांना केंद्रातील सत्तेत नेतृत्व करण्याची महत्त्वाकांक्षा आहे त्यांनी प्रादेशिक पक्षांना केवळ सहयोगी कुबड्या म्हणून वापरू नये तर समान भागीदार म्हणून सन्मान द्यायलाच हवा। यातच राजकीय प्रगल्भता आहे व यशस्वी राजकारणाचा मूलमंत्र आहे अशी आठवणही ठाकरेंनी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांना करून दिली आहे।